नमस्कार, जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे पातळ पोहेचा चिवडा। कढई गरम करायला ठेवलेला आहे। हे पातळ पोहे चिवडा घेतलेला आहे। पातळ पोहे आहेत 2 किलो। चाळून वगैरे घेतलेला आहे। 1 ते 1.5 पळी तेल घालायचे। गॅस बारीक ठेवून भाजायचा आहे। जास्त करपू द्यायचं नाहीये। आणि हे वजनाने 2 किलो असल्यामुळे अर्धा किलो 3 ते 4 वेळा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पोहे व्यवस्थित भाजलेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व पोहे भाजून घ्यायचे। एका टोपलीमध्ये काढूया भाजलेले पोहे। अशाच पद्धतीने सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहेत। तेल गरम केलेलं आहे। 2 किलोसाठी अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचे। गॅस बारीक ठेवून तळून घ्यायचे। सतत हलवत राहायचे। शेंगा तर व्यवस्थित तळलेले आहेत। आपण काढून घेऊया। फुटाणे किंवा डाळ घ्यायचे आहेत, अर्धा किलो आहे। फुटाणे आता तळून झालेले आहे आणि फुटाणे तळताना फेस येतो असं नितळून घ्यायचं। सुकं खोबरं घ्यायचं आवडीनुसार। असे बारीक कापून घेतलेले आहेत। 1 मोठी वाटी घेतलेला आहे। गॅस बारीक ठेवून लालसर तळायचं आहे। खोबरं काढून घेऊया। हिरवी मिरची घ्यायची बारीक कापलेले। 20-25 हिरवी मिरची घेतले। कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार। तळलेल्या मिरची आणि कढीपत्ता घालूया। मोहरी घ्यायचे आहेत 1 मोठा चमचा। जिरे घ्यायचे 1 मोठा चमचा। हळद 1 मोठा चमचा घ्यायचा। फोडणी आपण पोहेवरती घालूया। मीठ घ्यायचं चवीनुसार। पिठी साखर घ्यायचं आहे चवीनुसार किंवा 1 अर्धी वाटी। मिक्स करून घेऊया। तयार झालेला आहे पातळ पोहेचा चिवडा आणि हे कुरकुरीत आहे। तयार झालेला आहे पातळ चिवडा। हे पातळ चिवड्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।